नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग. आज मी छान हिरव्या वालाच्या शेंगांची चटपटीत आणि चमचमीत अशी टेस्टी भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी बघूया फ्रेंड्स, काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी 250 ग्राम मी चपट्या हिरव्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्यांना छान हाताने तोडून त्यांच्या शिरा वेगळ्या काढून टाकलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर कोथिंबीर मी भाजीला टाकण्यासाठी घेतलेली आहे, ती मी बारीक बारीक चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर एक छोटा चम्मच तीळ, एक मोठा बटाटा धुवून सोलून मी मोठे मोठे त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 3 हिरव्या मिरच्या व 7 ते 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर एक मोठा लाल टमाटर त्याला मी भाजून घेतलं व त्याच्यात एक भाजलेली हिरवी मिरची टाकून मी हे मिश्रण छान हाताने करून घेतलेलं आहे. हे भाजीला टाकल्यावर भाजीची टेस्ट भारी येते. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट. हिरवी मिरची, लसूण आणि तीळ मी एकत्र असं जाडसर दळून घेणार आहे. मिक्सरला लावून घेणार आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण कुकिंगला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कढईत दीड मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यावर त्यात आपण 2 लहान चमचे जिरं टाकणार आहोत. जिरं छान लाल तळून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक छोटा चमचा बारीक मोहरी टाकायची आहे. मोहरीचा छान तळतळ असा आवाज झाल्यानंतर मोहरी छान तळल्यावर आपण त्याच्यात टाकू हिरवी मिरची, लसूण आणि तिळाचं जाडसर केलेला पेस्ट. हा पेस्ट छान आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. बघा फ्रेंड्स, पेस्ट गुलाबी झालेला आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत बटाटा. हे बटाट्याचे काप आपल्याला 3 ते 4 मिनिटं याच मिश्रणात छान शिजू द्यायचे आहेत. कारण बटाट्याला वालाच्या शेंगांपेक्षा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. बटाटा छान नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत 1 चमचा लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट, 1 लहान चमचा हळद, हळदीचं पावडर असं टाकून हे मिश्रण आपण परत 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घेणार आहोत. बघा फ्रेंड्स, आणि त्याच्यात आता आपण टाकणार आहोत वालाच्या शेंगा. आता हे मिश्रण आपण छान 5 मिनिटापर्यंत छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यात टाकू आपण मीठ. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, म्हणजे 1 लहान चमचा मी मीठ घेतलेलं आहे. आणि हे छान मिक्स करून झालं की याच्यात मी आता टाकणार आहे 1 मोठा टमाटर, 1 मोठी मिरची मी भाजून घेतलेली होती आणि हाताने ती करून घेतलेलं होतं. याने भाजीला भारी टेस्ट येते. हे मिश्रण छान एकजीव झालं, मिक्स करून झालं की आपण बघा फ्रेंड्स, छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण झाकून देऊ मस्तपैकी. हे परत आपण 5 मिनिटं शिजू दिलं आणि आता उघडून बघितलं तर बघा भाजी अशी नरम झालेली आहे. वालाच्या शेंगांचा रंगही बदललेला आहे व आपल्याला भाजीचं टेक्स्चरही भारी झालेलं आहे. आता परत आपण त्याच्यावर झाकण झाकू व या झाकणात आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे. 15 ते 20 मिनिटं ही भाजी आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायची आहे. झाकणावरचं पाणी पण आटलेलं आहे. आता बघा फ्रेंड्स, भाजी आपली छान शिजलेली आहे. भाजीचा रंग बदलला आहे आणि झाकणावरचं तर पाणी सुकलेलं आहे, पण आपल्या भाजीतलं पण पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे अशा पद्धतीत. आता ही भाजी आपली शिजलेली आहे व रेडी झालेली आहे. आता याच्यात आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकून दिलेली आहे. परत आपण भाजीला मिक्स करू. आता ही भाजी आपल्याला खाण्यास रेडी आहे. तर फ्रेंड्स, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. आणि फ्रेंड्स,
भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद. नमस्कार.